तुम्ही देखील धुरंधर चित्रपट पाहिला असेल, जिथे एक साधा माणूस देशासाठी आपलं सगळं काही पणाला लावतो. पण तुम्हाला माहिती आहे का, भारतात खऱ्या आयुष्यातही असा एक धुरंधर झाला होता, ज्याची कहाणी चित्रपटापेक्षाही जास्त थरारक आहे. ही गोष्ट आहे भारताचा सर्वात धाडसी गुप्तहेर रवींद्र कौशिक यांची. रवींद्र कौशिक यांचा जन्म राजस्थानच्या श्रीगंगानगरमध्ये अत्यंत साध्या घरात झाला होता. त्यांचे वडील भारताच्या हवाई दलात होते. लहानपणापासूनच त्यांना अभिनयाची खूप आवड होती. नाटकांमध्येही ते भाग घ्यायचे आणि देशभक्तीच्या भूमिका इतक्या प्रभावीपणे करायचे की लोक टाळ्या वाजवताना थांबतच नसत. पण याच अभिनयाने त्यांच्या आयुष्याला कलाटणी दिली. 1970च्या दशकात त्यांच्या एका नाटकाचा परफॉर्मन्स पाहून रिसर्च अँड अनालिसिस विंग म्हणजेच रॉचे अधिकारी प्रभावित झाले. त्यांनी रवींद्र कौशिक यांना एक ऑफर दिली, देशासाठी गुप्तहेर बनण्याची. ही ऑफर म्हणजे फक्त नोकरी नव्हती, ती होती एक अशी वाट जिथे नाव, ओळख, कुटुंब सगळं मागे सोडावं लागणार होतं. पण रवींद्र यांनी एक सेकंदही विचार न करता त्यांनी ही ऑफर स्वीकारली. अभिनेता बनण्याची स्वप्न बघणारे रवींद्र कौशिक आता गुप्तहेर बनणार होते. आणि आता फक्त स्टेजवरच नव्हे, तर त्यांना खऱ्या आयुष्यातही रोज अभिनय करावा लागणार होता. रवींद्र कौशिक यांना काही वर्षे उर्दू भाषा, इस्लाम धर्म, पाकिस्तानी संस्कृती या सगळ्यांची अगदी कडक ट्रेनिंग दिली गेली. त्यांची ओळखही बदलली गेली आणि मग रवींद्र कौशिक बनले नबी अहमद शाकीर. वयाच्या 23व्या वर्षी नबी शाकीर बनवून पाकिस्तानमध्ये गेले रवींद्र कौशिक इतक्या हुशारीने तिथे मिसळले की कुणालाही संशय आला नाही. त्यांनी कराची विद्यापीठातून कायद्याचं शिक्षण घेतलं आणि पुढे पाकिस्तानी सैन्यात अधिकारी झाले. 1979 ते 1983 या काळात त्यांनी भारताला अत्यंत महत्त्वाची लष्करी माहिती पुरवली. पाकिस्तानाच्या लष्करातील गुप्त योजना, हालचाली सगळं काही भारताला कळत होतं. त्यांच्या याच कामगिरीमुळे त्यांना भारतात ब्लॅक टायगर ही पदवी देण्यात आली. प्रत्येक कहाणीला एक वळण असतं. रवींद्र कौशिक यांच्या आयुष्यात आता येणारं वळण हे फार दुर्दैवी असणार होतं. 1983 मध्ये भारताने रवींद्र कौशिक यांच्याशी संवाद साधण्यासाठी एक गुप्तहेर पाकिस्तानात पाठवला होता. भारताचा तो एजंट पकडला गेला आणि त्याने रवींद्र कौशिक यांचं नावही उघडं केलं. पाकिस्तानी सैन्याने सापळा रचून रवींद्र कौशिक यांना अटक केली आणि त्यांना पाकिस्तानच्या तुरुंगात टाकण्यात आलं. तिथे त्यांच्यावर प्रचंड अत्याचार करण्यात आले. जवळपास 16 वर्षाहून अधिक वर्षे त्यांनी पाकिस्तानच्या जेलमध्ये काढली. भारताच्या या ब्लॅक टायगरला परत आणण्यासाठी भारताकडून कोणतेही प्रयत्न केले गेले नाहीत. सर्वात दुःखद गोष्ट म्हणजे तुरुंगातून त्यांनी आपल्या कुटुंबासाठी लपून काही पत्र लिहिली होती. या पत्रात त्यांनी असं म्हटलं होतं की मी जर अमेरिकन सैन्यात असतो तर 3 दिवसात माझी जेलमधून सुटका झाली असती. 2001 मध्ये पाकिस्तानच्या तुरुंगातच त्यांचा मृत्यू झाला. आज आपण चित्रपटांमध्ये देशभक्ती पाहतो, टाळ्या वाजवतो, पण रवींद्र कौशिक सारखे खरे हिरो शांतपणे कोणालाही न कळता आपलं आयुष्य देशासाठी अर्पण करतात. त्यांची कहाणी कदाचित मोठ्या पडद्यावर आली नसेल, पण इतिहासात ते कायम जिवंत राहतील. हा होता भारताचा खरा धुरंधर रवींद्र कौशिक.